हवा येणारी हवेची झुळूक थंडच येते आणि त्याचं कारण एवढा मोठा ऊर्ध्वकुंडलिका प्रकल्प आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि खरं म्हणजे काही मोठी माणसं मोठं काम करून जात असतात आणि पिढ्यानपिढ्या त्याचा आनंद आपल्याला उपभोगायला मिळत असतो. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला. आणि हा प्रकल्प उभा करत असताना माननीय या भागाचे सर्वांचे मार्गदर्शक आणि या भागाचं लाडकं नेतृत्व माननीय केशवदादा आंधळे यांच्या माध्यमातून हा डॅम या ठिकाणी तयार झाला. मला एवढंच सांगायचं आहे की गार थंड हवेची झुळूक आहे. आजीजी जरा माझ्याकडे येऊ दे, जरा बसून घ्या तुम्ही. आता तुम्हाला वाटते वरून गार हवा येऊ राहिली, मग ही कशाला येऊ द्यायची. पण म्हणजे हवेत राहू नका, जर खाली बसा. हा ते काय आजीजी जर खाली नाही बसले तर वरतून मग प्रॉब्लेम होतो पुन्हा. अर्थात आपले हे निळकंठेश्वर आश्रम, निळकंठेश्वर संस्थान गेल्या 8 वर्षापासून अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवणारं संस्थान म्हणून या परिसरामध्ये सर्व परिचित आहे. अनेक कार्यक्रम आपण या माध्यमातून केले. बालसुसंस्कार शिबिर केले, आरोग्याचे शिबिर केले, त्यानंतर अनेक नामसप्ताह केले. आणि हे सगळं करत असताना निश्चितच या परिसराची मदत, प्रेम आणि आशीर्वाद कायम आमच्यावरती आणि शेकडो हात या संस्थांसाठी झटत होते. त्यांच्यावरती शुभेच्छा सदिच्छांचा वर्षाव या परिसरातल्या लोकांचा होता. म्हणूनच हे खरं म्हणजे शक्य झालं. आता खरं म्हणजे आपण अंतिम टप्प्यात आहे. सकाळी आदरणीय श्री हरिभक्ती पारायण ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी रात्री मुक्कामी येणार होते, पण रात्रीच्या प्रवासामध्ये कुठे झाड वगैरे पडले, रस्त्याने प्रॉब्लेम झाला, म्हणून गुरुजी सकाळी थोडंसं उशीर आले. आणि गुरुजींचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं, तुम्हाला सगळ्यांना कोणाला कल्पना असेल नसेल, गुरुजींच्या माध्यमातून आणि शिवाजीनगर जिल्ह्यामध्ये सेमी गेवराई नावाचं गाव आहे आणि तिथं गोवर्धन गड आहे. त्या गडावरची प्रक्रिया, मला तिथं नेण्याची प्रक्रिया, मला तिथे पाचारण करण्यासाठी बरीच मंडळी त्या गावची 5 महिन्यापासून 4 महिन्यापासून प्रयत्नरत होती. आणि मग जायचं नको जायचं, काय करायचं याच्याबद्दलची चर्चा चालू होती. पण मी पहिल्यापासून आशीर्वाद देण्यापेक्षा आशीर्वाद घेण्याला महत्त्व दिलेलं आहे. आणि याची जाणीव या परिसरातल्या मोठ्या मंडळींना आहे. मोठे म्हणजे जे ज्ञानाने मोठे, मनाने मोठे, अंतःकरणाने मोठे. मी आशीर्वाद देणारा नाही, आशीर्वाद घेणारा महाराज आहे. आणि म्हणून एवढा चंचल असताना सुद्धा संप्रदाय टिकू नये याचं कारणच आहे, आशीर्वाद घेतो म्हणून टिकू नये. आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला असता तर खराब झालं असतं बरं का. म्हणजे अलीकडे अवघड प्रक्रिया आहे. म्हणून आशीर्वाद देण्यापेक्षा आपण आशीर्वाद घेतला पाहिजे आणि सर्वांच्या आशीर्वादाने हे उभं राहिलं. आता आपण अंतिम टप्प्यात आहेत. एक एक टप्पा समजून घ्या. तुम्हाला कोण जाणवतो माझ्यामध्ये मला कळत नाही. टप्पा कळते का? टप्प्यात आल्याशिवाय म्हणजे बोलता येत नाही, ऐक नाही. बऱ्याच वेळेला हा प्रयत्न चालू होता, पण शेवटी कोणाचा जन्म कुठे व्हायचा, कोणी कुठे जायचं आणि कोणाच्या हातून कोणतं कार्य होणार हे काही कोणाच्याच हातात नसतं. तसं माझ्याही त्या हातामध्ये नव्हतं. आणि म्हणून मी या परिसराचं प्रेम असताना सुद्धा 4-5 महिन्यापासून टाळत होतो. पण फार आग्रह या सगळ्या मंडळींनी केला. गुरुजींनी मला समजून सांगितलं, विठ्ठल अरे किती तू इथं प्रयत्न केलास, सगळ्या गोष्टी केल्यास, तरी जी भूमिका तुझ्या ज्ञानाची आहे, इथं विटावर विटा रचण्यात तुझी बुद्धी संपून जाईल. हे गुरुजींचे वाक्य बरं का, हे काय पदरचं सांगत नाही. गुरुजी म्हटले विटावर विटा सिमेंट दगड रचता रचता तुझी बुद्धी संपून जाईल. त्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा उपयोग नाही तर मग तुला या विटावरच विटा रचायच्या होत्या तर ऋषिकेश, हरिद्वार, आळंदीपर्यंत शिक्षणाला जायची गरज नव्हती. 4 दोन टिपणं इकडे ग्रामीण भागात जरी पाठ केले असते तरी खेड्यापाड्यात चालण्यापुरतं भांडवल तयार झालं असतं. मग एवढं संपादन केलं तर त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून मोठ्यांचं वाक्य, मला परवा नवनाथ बाबांचाही फोन आला गोरक्षनाथ टेकडीवरून, कशाला जातो एवढ्या दूरपर्यंत, तिथे कर तुला काय करायचं ते. पण ते त्यांचं प्रेमाचं वाक्य होतं. नंतर त्यांनी आशीर्वादही मला दिले. अर्थात भगवानगडांच्या शास्त्रीजींना, नामदेव शास्त्रीजींनाही मी भेटून आलो. शास्त्रीजी मला बोलले हरकत नाही, चांगलं काम कर, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे. आणि म्हणून ही सगळी मंडळी सेमी गेवराईवरून गोवर्धन गडावरती घेऊन जाण्यासाठी आलेली आहे.
मलाही सकाळपासून चुकचुकल्यासारखं वाटतंय, हुरहुरल्यासारखं वाटतंय. दररोज तुमच्या बरोबर बसणं उठणं, तुमच्या बरोबरच्या गप्पा. आणि वडवणीतलं तर सगळं, वडवणी म्हणजे माझं माहेर घर आहे. महाराज, वडवणी जर मला बसायला उठायला नसती तर मी एवढे वर्ष काय, आणखी 4-2 वर्षातच परत निघून गेलो असतो. वडवणीने एवढा जीव लावला. प्रत्येक ठिकाणी गेलं की मायेचं प्रेम मिळायचं. आणि त्यातली त्यात आंधळे कुटुंबियांनी, दादांनीही भरभरून प्रेम दिलं. पिंपळ असेल, पिंपळटक्का, रुई, सोन्नाकोटा, चिखलबीड, चिंचवण, ही परिसरातली सगळी मोठी गावं आहेत. आणि या गावाने भरभरून प्रेम दिलं. त्या प्रेमाच्या जोरावरती परमार्थ करायला मज्जा आली. जेवढ्या दिवस परमार्थ केला इथं राहिलो तेवढ्या दिवस तुम्हाला वाटत असेल कोणाला टेन्शनमध्ये जगलो. टेन्शन भरपूर होतं, पण टेन्शनमध्ये जगलो नाही. मी माझ्या रुबाबात जगलो बरं का. कारण आमची परंपरा जी आहे, आमची परंपरा म्हणजे आमच्या साधू संतांची परंपरा, संप्रदायाची परंपरा. संप्रदायामध्ये असं कच्चं राहून चालत नाही. जरा रुबाबात जगलं पाहिजे. ज्याला रुबाबात जगता येतं त्यानेच परमार्थ केला पाहिजे, नाही तर काय उपयोग त्या परमार्थाचा. आणि म्हणून ही सगळी मंडळी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आपण सगळेजण आलात, उपस्थित झालात. सर्वप्रथम ह्या मंडळींचं पूजन, काही संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या संत मंडळींचं पूजन होणं आवश्यक आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी श्रीरामजी महाराज शेळके महाराजांना विनंती करतो आपण समोर यावं आणि महाराजांचं संत पूजन या ठिकाणी आपल्या या संस्थानला आज अन्नदानासाठी कैलासवासी गयाबाई लक्ष्मणराव आळणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लक्ष्मणरावजी आळणे यांनी अन्नदान केलेले लक्ष्मणरावजी आळणे यांना विनंती करतो की त्यांनी येऊन श्री हरिभक्तीपारायण श्रीरामजी महाराज शेळके महाराज यांचं संत पूजन या ठिकाणी करायचे. महाराज मठ संस्थान सासुऱ्याचे प्रमुख हरिभक्तीपारायण केशवजी महाराज गित्ते शास्त्री यांचं संत पूजन राजेभाऊजी आंधळे यांनी केशवजी महाराज गित्ते शास्त्री यांचं संत पूजन करायचंय. बघूया, या महाराज इकडे. शेवटी करणारच आहोत. यांचा नामनिर्देश करून या ठिकाणी सर्वांचं संत पूजन झालं असं आपण समजू. श्री हरिभक्तीपारायण पुंडलिक धस गुरुजींना यांना विनंती करतो की दादांनी समोर यावं आणि हरिदासजी शेठजी यांचा सन्मान या ठिकाणी त्यांनी करायचा आहे. त्यानंतर दादाराव ताठे चेअरमन यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. गुरुजींची चर्चा झाली. त्यांना गडबड असल्यामुळं, घाई असल्यामुळं, पुढे लग्नाला जायचं असल्यामुळं दादांना मी विनंती करतो की 2 मिनिट आपण शुभेच्छा द्याव्यात आणि आशीर्वाद द्यावेत अशी मी दादांना विनंती करतो. या योगेश्वराव या. मानता या भागातील सुविध नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी मुद्दामून श्री क्षेत्र गोवर्धनगडाचे विश्वस्त आणि त्यांचे सर्व सहकारी शेमी गेवराईचे सर्व सन्माननीय नागरिक आणि त्या परिसरातील सर्व सन्माननीय नागरिक, माता भगिनी अत्यंत मेहनत कष्ट जिद्दीनं या ठिकाणी गडाचं काम सुरू केलं. अनेक चांगल्या प्रसंगाला, वाईट प्रसंगाला त्यांना तोंड द्यावं लागलं, परंतु कशाही प्रकारचं खचून न जाता त्यांनी अध्यात्माचा पुरुषार्थ महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे पुरुषार्थ त्या ठिकाणी निर्माण केला. अध्यात्माचा अनेक प्रकारची या परिसराला अध्यात्माची गोडी लावण्याचं काम विठ्ठल महाराजांनी केलं. आज या निमित्तानं अतिशय चांगलं कीर्तन आमचे तरुण महाराज यांनी या ठिकाणी केलं. रामेश्वर महाराज पण अत्यंत तरुण आहेत आणि तरुण वयात एवढं चांगलं कीर्तन मी पहिल्यांदाच आज ऐकलं. फार मोठा अभ्यास आणि सहजपणे ते बोलून जातात, सहजपणे. म्हणजे एवढा मोठा अभ्यास त्यांचा आज त्यांचा अभ्यास सर्वांच्या कीर्तनाच्या माध्यमातून लक्षात आलेला आहे.
सर्व गुणवंत मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत या परिसरातली. नावं सर्वांची घेता येत नाहीत कारण वेळ फार झालेला आहे, मला फार घाई, म्हणून नाव न घेता सर्वच गुणी मंडळी, मग ते गायनाचार्य असो, वाद्याचार्य असो, सर्व संत या ठिकाणी उपस्थित, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून मी त्यांचं अभिवादन करतो. विठ्ठल महाराजाच्या संदर्भात बोलायचं म्हणलं तर मी सांगत होतो की अत्यंत मेहनतीनं कष्टानं जिद्दीने या ठिकाणी गडाची स्थापना केली आणि केवळ स्थापना करून ते थांबले नाहीत, तर त्या माध्यमातून अनेक चांगल्या प्रकारचे उपक्रम दरवर्षी त्यांनी या ठिकाणी घेतले. मग ते सामाजिक क्षेत्रातले असो, शैक्षणिक क्षेत्रातले असो, शेतकऱ्याच्या हिताचे असो, अशा प्रकारचे उपक्रम घेऊन या भाग सोडून आपला स्वाधीन करू चाललेले. ते जर या त्यांची जिम्मेदारी इथून पुढे काय संपून जात असले तर या त्या घराची पूर्ण जिम्मेदारी आपल्याला या परिसरातील सर्वांना हे संस्थान टिकलं पाहिजे, जगलं पाहिजे. इतकंच नाही तर या संस्थांचा उत्कर्ष झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, याची सर्व जबाबदारी आता आपणावर आहे. म्हणून ते गेल्यानंतर आपण ही आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निस्वार्थपणे पार पाडण्याचा आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. निश्चित आपला प्रयत्न सार्थ होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा मानतो.
तुझी भक्ती तुझी नाही देखले नाही नाही देखले माझी औषधी सुखा तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे हरे तापाचे सरोवर माझी मनावर येथे नवनीताचे पूर नाही ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल विठ्ठल नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं
ईशमानन्दी वल्लभम् पांडुरंगा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो पराडी श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी होत आहे आणि या उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून आजची निवेदित ही सेवा हरिभक्त परायण ज्ञानेश भक्त आचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांची निवेदित ठरल्याने होती, पण गुरुजींना मात्र काही पुढं अनेक सेवा असल्यामुळे आणि वेळ नसल्यामुळे गुरुजी मात्र आपल्या सर्वांना आशीर्वाद आणि मार्गदर्शन देऊन गेल्याने गुरुजींच्याच आज्ञेने आणि परमपूज्य आदरणीय आचार्य हरिभक्त परायण विठ्ठलजी महाराज शास्त्री यांच्या माध्यमातून आजची कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली वेळ सगळ्यांच्या चेहऱ्यावरून कळा लागलं की कीर्तन सेवा गुरुजीची नाही म्हटल्यानंतर 1 तासाच्या आत संपली तरी चांगलंच होईल. कारण गुरुजीचं कीर्तन 3 तास चाललं तरी तुमची चेहरे मला लक्षात येतात. कारण 3 तास गुरुजीचं कीर्तन जरी झालं तरी तेवढी चेहऱ्यावरची आपली प्रसन्नता होते, पण कीर्तन चालू व्हायच्या अगोदरच आपली प्रसन्नता गेलेली. पण ती प्रसन्नता वाढवण्याचं काम मी करणारे, कारण लवकर संपवणारे काल्याची सेवा आहे. हा त्यांच्या आता काल्याच्या कीर्तनात त्यांचं चरित्र वर्णन करायचं, त्यांचंच नाव विसरून गेलं. गोड कृष्ण महाराज त्यांची महाराज पहिल्यापासून विठ्ठल महाराजांच्या प्रेमाच्या खात्यात ते वेदांत नगरला येत असतात. जोग महाराजांच्या संस्थेत मध्येही ही सर्व गुरुबंधू मंडळी आम्ही सगळे सोबतच होतो. पुन्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्या वेळेमध्ये अभंगाचा आपण भावार्थ पाहू. या वेळेला भूमिका घेऊन तुकोबाराय आज भगवान परमात्म्याची कृतज्ञता प्रकट करतात. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणलं की प्रसादाचं कीर्तन. कारण भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एकदा का भगवान परमात्म्याने प्रसाद दिला की मग प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो जाशो बुद्धी पर्यवतिष्ठते. भगवान कंठी धरला कृष्णमणी अवराजने प्रकाश आला वाटो एका वैष्णवने मध्ये सामाजिक जीवन उभा करत असताना साहजिकच बोलताना एखादा शब्द चुकतो, वागताना एखादा पाऊल चुकीचं पडतो. मी काय स्वतःला फार मोठं समजत नाही. मी पहिल्यांदाच बोललो, मी आशीर्वाद घेणारा माणूस आहे. माझ्याबद्दल कोणाला काय वाटतं हे मला माहीत नाही, पण कोणाबद्दलच मला वाईट वाटत नाही याचा आनंद मला फार आहे. कोणाचंच माझ्याबद्दल बरोबर राहणाऱ्या सगळ्या मंडळीला याची जाणीव आहे आणि हे नेहमी म्हणत असतात, महाराज तुम्हाला त्रास देणाऱ्याबद्दलही तुम्ही मागे मत चांगलं व्यक्त करता, त्याचं कारण काय? म्हटलं मला कोणाबद्दल द्वेषच वाटत नाही जगामध्ये, तर मी चुकीचं मत व्यक्त का करू? पण कधीही प्रक्रिया चालवत असताना एखादा शब्द कोणाला चुकून गेला असेल, एखाद्याबद्दल चुकीचं वागलो असेल, एखादा शब्द बोललो असेल, दादा मोठ्या अंतःकरणाने तुम्ही मला माफ करा आणि माफ कराल थोडी अपेक्षा ठेवतो. जे आले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. ज्यांनी दुरून आशीर्वाद दिले त्यांनाही मनापासून धन्यवाद. 7-8 वर्षाच्या कालखंडामध्ये
ज्यांनी जीव घातलं, आनंद दिला, ज्यांच्या आशीर्वादाने राहिलं, त्या सर्वांनाही धन्यवाद. असंच प्रेम कायम ठेवा. तिकडे गेल्यानंतरही अधूनमधून भेटायला येत जा एवढी विनंती करतो. आणि निर्माण केलेल्या संस्थांना, या निळकंठेश्वर भगवंताला आपण विसरू नका. या परिसरामध्ये ज्या लहरी चैतन्य निर्माण झालंय त्याचं कारण निळकंठेश्वर भगवंत आहे. या चैतन्य लहरी तुम्हाला प्रपंचामध्ये परमार्थामध्ये उभा केल्याशिवाय राहणार नाहीत. या चैतन्य लहरी घ्या. आतापर्यंत घेता येत आल्या नसतील तर हाता घ्या आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. एवढंच या निमित्ताने मी आपल्या सर्वांना बोलेल. लाळणे काकांना विनंती आहे, आपण समोर यावं आणि आपला होत असलेला सन्मान आपण स्वीकार करावा. यानंतर या सगळ्या कार्यक्रमाला, या परिसराला आणि या सत्काराला, या सोहळ्याला गेवराईकराच्या वतीने मी विनंती करतो की हरिदास शेठ यांना विनंती आहे, त्यांनी या सत्काराला, या कार्याला आणि आजच्या कार्यक्रमाला उत्तर द्यावं आणि शुभेच्छा व्यक्त कराव्या. कार्य करावं अशी तुमच्याकडून मी अपेक्षा करतो. आणि माझं लांबलेलं थोडंसं हे दोन शब्द आभाराचे थांबवतो. रामकृष्ण हरी. हर 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 हर